हॅलो, आय एम बॅक विथ वन मोर क्वेश्चन. ओके, आपल्याकडे बरेच बोर्ड्स आहेत. CBSE, ICSE, केम्ब्रिज, IB, IGCSE, SSC हे असे खूप सारे बोर्ड्स आहेत. ठीक आहे. आणि साधारण CBSE बोर्डचा पॅटर्न असा असतो की त्यांचे फेब्रुवारीमध्ये एक्झाम संपतात, मग 15 दिवस सुट्टी असते, मग परत 15 दिवस शाळा असते आणि मग परत सलग 1 महिना सुट्टी असते आणि मग परत शाळा असते. ठीक आहे. आणि बाकी जे बोर्ड्स आहेत जसे केम्ब्रिज, SSC, IB ह्यांचे हे रेग्युलर एक्झाम्सच एप्रिलमध्ये चालू होते आणि एप्रिल मिडपर्यंत संपतात आणि मे एप्रिल हे त्यांना सलग सुट्ट्या असतात आणि जूनमध्ये शाळा भरते. ठीक आहे. पण हे CBSE वाल्यांचं काय गणित असतं मला कळत नाही. म्हणजे धड येतात पेरेंट्सला व्यवस्थित सुट्ट्यांचा प्लॅनही करता येत नाही. समजा कुठे गेलेत तर धडपडत अगदी 15 दिवसात त्यांना परत रिटर्न यावं लागतं. मग परत आराम करायचा, शाळा करवायची मुलांना आणि परत प्लॅन करायचा. म्हणजे सलग एक अशी सुट्टीच मिळत नाही ह्या लोकांना. पेरेंट्सने कसं प्लॅन करायचं? आणि हे असं का? माझ्या मते हे आधी जेव्हा दिल्लीचा पॅटर्न होता की बाबा दिल्लीमध्ये खूप गरमी असायची, मुलांना शाळेला जायला व्हायचं नाही, म्हणून हे असे इंटरमिटंट त्यांना सुट्ट्या शाळा करून करत होत्या. पण महाराष्ट्रात त्याची गरज आहे का? का म्हणून करतात स्कूल्स पण आणि पेरेंट्स पण का म्हणून हे सहन करतात? त्यांनी अपील करा ना स्कूल्सला की बाबा हे दिल्ली होतं, हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये इतकं होत नाही, महाराष्ट्रात पण व्हायला लागलंय आता गरमी. मग काही नाही, 15 दिवस पण शाळा घेत नाही, खूप गरमी वाढलेली आहे, आपण शाळा बंद करूया. अरे कशाला एवढं नाटक करताय तुम्ही? सरळ सलग सुट्ट्या द्या ना. म्हणजे धड आम्हालाही प्लॅन करता येतं आणि त्यांनाही प्लॅन करता येतं स्कूलवाल्यांना. टीचर्सची पण ताळंबळ आणि आमची पण पेरेंट्स. म्हणजे इट्स अ सिम्पल लॉजिक. आणि का म्हणून सहन करायचं हे सगळं? यू अपील टू द स्कूल, यू टेल देम की तुम्ही एक सलग घ्या. आणि नाही असं नाही, काही शाळांनी केलेलं आहे हे ॲक्सेप्ट. इट्स जस्ट दॅट तुम्ही हे सगळ्या स्कूल्सला सांगा. नाही, हा कसा आहे, हा विषय मला पण पेरेंट्स बोलतात तर एकामेकांमध्ये न बोलता हे स्कूल्सपर्यंत पोहोचवा तुम्ही. दॅट्स इट.